लगेच येत्या काही तासांमध्ये आपल्याला मुंबई पुण्याच्या ठिकाणी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 जुलै 2026 गुरुवार। राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन आज येत्या काही तासात आपल्याला महाराष्ट्रातील 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, काल आणि परवा रात्री दरम्यान देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झाला आहे, वातावरण बदललेले आहे आणि आज देखील आपल्याला हा पाऊस झालेला पाहायला मिळेल। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पाऊस होणाऱ्या भागांची नावे। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता आजच्या दरम्यान आपल्याला 16 जुलै रोजी संपूर्ण कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरात देखील आपल्याला आजपासून पुढील 4 दिवस म्हणजेच 16, 17, 18, 19 जुलै रोजी जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर उद्यापासून उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस होऊ शकतो। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या बहुतांश भागांमध्ये आपल्याला येत्या काही तासांमध्ये वातावरण बदललेले पाहायला मिळेल। काही भागात जोरदार तर काही भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, काल रात्री आणि काल देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली, त्याचप्रमाणे आज देखील आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, हा होता 16 तारखेचा आजचा हवामान अंदाज। त्यासोबतच उद्याच्या दरम्यान पाहिले असता आपण या ठिकाणी बघू शकता उद्या राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। कोकणपट्टा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वत्र उद्या मोठा पाऊस होईल। त्यासोबतच 18, 19 आणि 20 जुलै रोजी देखील महाराष्ट्रात पाऊस झालेला पाहायला मिळेल। एकंदरीतच पाहिले असता पुढील 4 ते 5 दिवस आता दररोज पावसाचे असणार आहेत, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। आपण या ठिकाणी बघू शकता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये आपल्याला हा सावंतवाडीचा भाग, कणकवली, निप्पाणी, राजापूर, ईश्वरपूर, संगमेश्वर, तासगाव, विटा, कराड, पाटण, जयगड, मायनी, रहीमपतूर, म्हसवड, त्यासोबतच कोरेगाव, चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली, महाबळेश्वर, वाई, लोणंद, फलटण, भोर, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, मानगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, सासवड, जेजुरी, केडगाव, दोंड, बारामती, कणकवली, पिंपरी चिंचवड, पुणे, पौड, लवासा, नागोठणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेन, लोणावळा, कर्जतखेड, शिरूर, मंचर, कोंडावळ, तसेच जुन्नर, आळेफाटा, धवलपुरी, बदलापूर, कुळगाव, ठाणे, नवी मुंबई, पेन या भागात देखील आपल्याला येत्या काही तासात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच सफाळे, वसई विरार, शहापूर, लवालवाडी, अकोले, संगमनेर, लोणी, सिन्नर, घोटी, वाडा, खोडाला, जवाहर, बोईसर, त्र्यंबक, नाशिक, निफाड, डहाणू, कोडोली, पेठ, दिंडोरी, चांदवड, मनमाड, वापी, त्यासोबतच मोरोली, चिओळ, वापी, सपुत्रा, सताना, मालेगाव, अहवा, चिखली, खेरगाम, वलसाड या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, इकडे पाहिले असता बोदवड, जामनेर, पाचोरा, सेवगाव, गिरडा, बुलढाणा, मोटाला, खामगाव, नांदुरा, मलकापूर या परिसरात देखील आपल्याला आज उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच इकडे भोकरदन, जाफराबाद,
चिखली, मेहकर, बुलढाणा, लोणार, छत्रपती संभाजीनगर, मंठा, अंबड, परतूर, सेलू, गेवराई, पाथर्डी, माजलगाव या परिसरात देखील पुढील 3 ते 4 दिवस पावसाचे असतील। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।